हां मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. जसं डेली मी यूट्यूबवर माझे उबर रनिंगचे व्हिडिओज टाकतो. तसं आजचा दिवस आहे 9 मे 2025 आणि आता वाजले 12:57. म्हणजे लगभग दुपारचे 1 वाजलेत. तर आता आपण 1 वाजता निघतोय कामावर. आपण डांगे चौकातनं CNG फुल गेलं आहे. 680चा काय CNG बसला आपल्याला. तर आपण आधी सकाळी लवकर जायचो, पण आता माझा भाऊ पण समजा आला, तो नाईट शिफ्टला जातो. त्यामुळे आपण मग दुपारी 1 वाजता स्टार्ट केलं. तो लेट येतो, तर आपल्याला पण लेट होतो जायला. तर आपण पण रात्री 12-1 वाजेपर्यंत करणार आहे. तर ठीक आहे, आपण आता ऑनलाईन गेलो. आपल्या पहिली ट्रिप लागली धानोरीला ड्रॉप करायचे. 260 काय ते दाखवलेले. तर ठीक आहे, एक्सेप्ट केली आपण ट्रिप. आता जाऊ कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती भेटतात ते. ब्लॉक नाही एवढं नका खिचू. आता काय होती सांगा तिकडं मॅन्युअल आहे. शेवटी आपण धानोरीला ड्रॉप केली. आपल्याला 24 किलोमीटरचे 257 काय भेटले. ते 10-12 किलोमीटरनी राईड काय परवली नाही. बघा इथं आता आपण मोठी राईड बघूया पुढची कुठे लागते. पुढची ट्रिप लागली आपल्याला धानोरीवरून रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचं आहे. तर आलो आपण इथं कस्टमरच्या लोकेशनवर. बघूया कस्टमर कुठे आहेत. आवाज आहे तर शेवटची ट्रिप जी आपण धानोरीवरनं रेल्वे स्टेशनला घेऊन चाललेलो. बट कस्टमरचं काय प्लॅनिंग चेंज झाला म्हणून त्यांनी नाशिक फाट्याचं ड्रॉप लोकेशन अपडेट केलं. आणि मग आपल्याला नाशिक फाट्याला ड्रॉपचं 18 किलोमीटरचे काय 300 रुपये भेटले. आणि मग नाशिक फाट्यावरच आपल्याला परत पुण्या सिटीमध्ये येण्यासाठी ट्रिप लागली. त्याचे आपल्याला काही 15-16 किलोमीटरचे 200 रुपये काय ते दिले. उबरला रेट एकदम कमी देतोय, पण बघूयात आता. जर रेट चांगला असेल तर जर रेट चांगला असेल तर ट्रिप घेऊया, नाही तर मग ओलाचा वाटलं तर एक टाइम मला रिचार्जवर या ओला किंवा रॅपिडोचा, आणि बघा त्याच्यावर रेट किती भेटतो. आता पाऊस पडला म्हटलं रेट तर चांगला दिला पाहिजे, कारण खूप पाऊस चालू आहे आणि ट्रॅफिक पण आता व्हायला लागलाय. आता बघूया, आपण ऑफलाईन आहे आता उबरवर, ऑनलाईन जाऊया. रेट चांगला असेल तर घेऊया राईड, नाही तर मग आपलं ओला वगैरे रॅपिडो बघूया कशावर रेट चांगला भेटतोय. तर पुढची ट्रिप लागली आहे इथनं स्वारगेट रोडवरनं पिकअप करून पिंपरीला ड्रॉप करायचं. 17 किलोमीटरचे काय 300 रुपये काय दाखवले, म्हणजे 18-19 रुपयांनी भेटत होती ट्रिप, म्हणून एक्सेप्ट केली आहे. तर बघूया आता कस्टमरला पिकअप करायला जाऊया. ड्रॉप केला, बघूया किती किलोमीटरचे किती येतात ते. 40 हाँ क्या OTP क्या है सर? मेरे पास नहीं हो गया। यहाँ आगे डंपर है. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आपण पिंपरी कॉलनीला ड्रॉप केली. त्याचे आपल्याला 17.5 किलोमीटरचे 295 रुपये काहीतरी भेटलेत. तर पर किलोमीटर 17-18 भेटली आहे. तर बघूया इथनं आता पुढचा रेट कसा लागतोय. अजून ओला तर स्टार्ट नाही केलं रिचार्ज मारून, कारण जर उबरवर चांगले राईड येत असले आणि ओला तर रिचार्ज मारू तर ओला तर रिचार्ज असंच मोकळामध्ये जाईल. तर बघूया रेट चांगला देतो की ना उबर. आता उबरला रेट तर आता थोडाफार चांगला देत आहे. आता नाशिक फाट्यावरून पॅव्हेलियन मॉलला ड्रॉप करायचं आहे. 17-18 किलोमीटरचे 280 का 90 रुपये काय ते दाखवलेले. तर ठीक आहे, राईड एक्सेप्ट केली. कशा मला पिकअप करूया, ड्रॉप करून बघूया टोटल किती भेटतात ते. पुढची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे पॅव्हेलियन मॉलला. तर त्याचे आपल्याला 276 रुपये भेटलेत 15 किलोमीटरचे. ठीक आहे, आता बघा इथं पुढची ट्रिप किती कुठं लागते आणि काय रेटने लागते. पुढची ट्रिप लागली आहे वाघोली केसन फाटाचे. 500 रुपये काय ते दाखवलेले, अमाऊंट जास्त होते म्हणून लगेच एक्सेप्ट केली आपण. आणि बघितलं नाही डिस्टन्स वगैरे किती आहे. तर बघा आता कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला, बघूया प्रॉपर डिस्टन्स आणि किती किलोमीटरने भेटते राईड. शेवटची ट्रिप वाघोलीला ड्रॉप करायची. इथं केसन फाट्याच्या ड्रॉप केली आपण आणि त्याचे आपल्याला 25 किलोमीटरचे का 495 रुपये काहीतरी भेटलेत. चांगले भेटले. 20-21 रुपये पर किलोमीटरने भेटली ट्रिप. तर इथं आता ड्रॉप केला. इथं आपल्याला पुढची ट्रिप पण लागली आहे स्टेशनला ड्रॉप करायचं. इथनं काय 5 किलोमीटर पिकअप आहे. आता 5 किलोमीटरवरनं पिकअप होतं म्हणून आधी कस्टमरला कॉल लावला. त्यांना सांगितलं मला याला 10 मिनिटं लागतील, तर येऊ का. तर ते बोलले हा ठीक आहे आम्ही वेट करतो, या तुम्ही. मी सांगितलं खूप वेळा असे लाऊनचे पिकअप वगैरे असतील तर पहिला फोन करा, कारण बाय चान्स आपण अर्धा रस्ता जाऊ किंवा लोकेशनवर पण जाऊ, त्यानंतर पण ट्रिप कॅन्सल होऊ शकते. मग खाली बघत त्याचं आपल्याला काय भेटत नाही. तर ठीक आहे, जाऊया कस्टमरला पिकअप करायला, ड्रॉप करून बघूया किती भेटतं ते. ट्रिप आता शेवटची आपण केसन फाटाच्यावरनं इथं रेल्वे स्टेशनला ड्रॉप केली आणि तर त्याचे आपल्याला 310 रुपये दिलेत. पण त्यांच्याकडं एक माणूस एक्स्ट्रा होता, म्हणजे टोटल 5 जण होते. तर मी त्यांना सरळ बोललो 1 पर्सनचे 100 रुपये एक्स्ट्रा लागतील.
तर टोटल आपल्याला 410 रुपये दिलेत त्यांनी. तर ठीक आहे, आता स्टेशनजवळ आलो तसं म्हटलं CNG भरून घेऊ. आपला 2 कांडी बाकी आता आणि सकाळपासून किलोमीटर आपले झाले 160 किलोमीटर. तर ठीक आहे, CNG आता भरून घेऊ आणि मग घराकडे जाऊया आपण. स्टेशनच्या तर रेल्वे स्टेशनच्या इथं आपण CNG पंपला भरायला गेलो. म्हणजे पुणे RTOच्या समोर CNG पंप आहे, तिथं आपण CNG भरला, फुल गेली टाकी, कारण आता भावाला द्यायची गाडी आणि परत त्याच्या संचेती हॉस्पिटल जायचं. आपल्याला चिंचवडची ट्रिप लागली. आता आपण आलो कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करूया. रेट पण चांगला भेटत होता, ट्रिप तर भरपूर येत होता, सर्च बोनस भेटत होता. पण हेच की त्यामुळं सर्च बोनस असल्यामुळं गो टू होमचं ऑप्शन दाखवता येत नव्हतं. मी कमीत कमी नाही म्हटलं तरी 7-8 ट्रिपा सोडल्या. त्यानंतर मला एक कुठं जाऊन चिंचवडची ट्रिप लागली, ती एक्सेप्ट केली. आता फक्त हेच की ट्रिप आपण एक्सेप्ट न केल्यामुळे आपलं एक्सेप्टेशन रेट कमी होतो. बट ते मॉर्निंगला कव्हर करता येईल. कंटिन्यू ट्रिपा जर कंप्लीट केल्या तर ते कव्हर होऊन जाईल. 10-12 ट्रिप कंटिन्यू मारले तर ठीक आहे. तर बघूया आता कस्टमर कुठे. रेट पण चांगला दिला, 250च्या वर काहीतरी अमाऊंट दाखवली आली 15 किलोमीटरची. तर ठीक आहे, आता आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप करूया कस्टमरला. बघूया ड्रॉप केला प्रॉपर किती भेटतात ते आपल्याला. 3480. आपण इथं चिंचवडला एअरपोर्ट मॉलजवळ ड्रॉप केली आहे. 15 किलोमीटरचे 266 रुपये भेटलेत आपल्याला. ठीक आहे, इथं ते 16-17 रुपये पर किलोमीटर. ठीक आहे, तर चला आता इथं घर आपलं 5 मिनिटाच्या अंतरावर 1 किलोमीटरवर घरी जाऊया आणि बघूया आजची इन्कम किती झाली, चेंज वगैरे करून आपला आजचा प्रॉफिट किती आहे. त्यानंतर आता आपण आलो घराखाली. तर आजची इन्कम बघूया. आता वाजलेत 12. आपण टोटल आज 12 तास काम केलं असेल. मध्ये 1-1.5 तास मध्ये ब्रेक झाला असेल जेवण करायला वगैरे दुपारी. म्हणजे तेच 11 तास, समजा 10 ते 11 तास काम केलं आपण. तर आपली इन्कम झाली आजची टोटल उबरवर 2479 रुपये आणि किलोमीटर आपले 185 झाले, 185 किलोमीटर. आणि आपला आजचा CNG 2479च्या इन्कममध्ये CNG मायनस करा 650चा, तर टोटल आजचा प्रॉफिट आपलं झालं 1829 रुपये. तर ठीक आहे, ओव्हरऑल इन्कम झाली डेलीच्या टार्गेटमध्ये. म्हणजे 2000 टार्गेट असतं आपलं, पण ते 200 रुपये कमी समजा आपले 1-1.5 तास तिथं टाइमपासमध्ये. आपण सकाळी लेट पण गाडी काढलेली, कारण आपल्या गाडीवर आपण 2 जण चालवतो. माझा भाऊ पण चालवतो, मी पण चालवतो. त्यामुळं आपली आजची इन्कम आहे 1829 रुपये पकडा. तर ओव्हरऑल ठीक आहे. मला तर माझं टार्गेट कंप्लीट झालं का ते. बाकी लोकांचे खूप सारे कमेंट येतात की आम्ही ओनली मीटरवर घेतोय, तुम्ही पण घ्या वगैरे. तर बघा, मी तर सध्या नाही घेऊ शकत, कारण मला बाकीचे माझे पेमेंट वगैरे आहेत करायचे. त्यामुळे मी कंटिन्यू मला ट्रिप लागतात आणि कंटिन्यू 12 तास काम करतो. तर मी जे रेट, असं नाही की मी पण 11-12 मध्ये रेट असेल तर घेतो राईट सगळे, असे नाहीत. मी पण काय राईट सोडतो स्वतः. ज्याला रेट चांगला येतो 18, 19, 20 रुपयांनी, त्या राईट जास्त करून मी घेतो. आणि आजच्या दिवसमध्ये मॉर्निंगला तर उबरला राईडला काही रेट नव्हतेच तसे, पण 6च्या नंतर रेट चांगले येत होते. तर 4-5 राईड आपण कंप्लीट केल्यात, रेट चांगला भेटला. 18, 19, 20च्या आसपास रेट भेटलेत. त्यामुळे आपला टार्गेट पण लवकर कंप्लीट झाला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता. तर मला हेच बोलायचं, मी आता तर नाही, सध्या मी 15-16 तारखेनंतर स्वतःहून एक दिवस काढून आणि बाकी 1-2 ड्रायव्हर आहेत माझ्या ओळखीचे, त्यांच्याशी मी बोलून मग ओनली मीटरचं पण एक दिवस ट्राय करणार आहे की ओनली मीटर बघूया काम होतं की नाही होते. तर ठीक आहे, मग त्यांना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझ्या असे डेलीचे अर्निंगचे अपडेट बघायचे असेल तर माझ्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण मी डेली माझे अपडेट तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचवू शकेल.